हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जे कोणी आपलं ब्लॉग पाहत असेल त्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये खूप मनपूर्वक स्वागत आहे. आणि आजचं ब्लॉग ना आहे शनिवारचा आणि सकाळी सकाळी पहा, आज माझी शाळा सकाळची आहे, त्यामुळे मम्मीचं सर्व आवरस्तवर मी करत होते पोहे सकाळ सकाळ, कारण पप्पांना देखील बाहेर जायचं होतं. म्हणजे पप्पांची पुण्यामध्ये कंपनीची मीटिंग होती, त्यामुळे पप्पा तिकडे चालले होते आणि मी देखील शाळेचं आवरून सकाळी सकाळी मी देखील पप्पांबरोबर गेले. पप्पांनी मला शाळेत सोडलं आणि तसेच पप्पा तिकडे गेलते आणि रेनकोट वगैरे घालून गेलते, कारण पावसाचे वातावरण खूप आहे. पाऊस सारखं 2 दिवस झाले लागोपाठ पाऊस आहे आणि पावसामुळे पहा शाळांना देखील 2 दिवस सुट्ट्या होत्या. आणि आज शाळा शनिवारची भरलेली आहे. आणि त्यानंतर मी शाळेत गेल्यानंतर मम्मीने लगेच देवपूजा करून घेतली आणि पहा आजच्या देवपूजा देखील झालेली आहे. त्यानंतर मम्मीचं बाकीचं काम आवरायचं आहे, म्हणजे आता शेवट राहिलेला तो आता स्वयंपाक राहिलेला आहे. आणि मम्मी दूध आत्ता चालतं आणि मम्मी प्रत्येक वेळेस दूध गाळून घेत असते, कारण थोडाफार कचरा येतो त्यामुळे शेणाचं वगैरे असतं, त्यामुळे ते मम्मी थोडं दूध गाळून घेते. आणि तिथेच मम्मी माझं मम्मी शाळेत गेलती मला घेण्यासाठी आणि तिथेच माझी मावशी आणि मावशीची मुलं वगैरे तिथेच भेटली होती. तर त्या दोघांचं नाव शौर्य आणि श्लोक आहे आणि माझी मावशी देखील तिथेच भेटली. आणि त्यानंतर मी आल्यानंतर मी ती थांबली होती तिथे आणि ती दोघे आता गेली ती घरी आणि आम्ही देखील दोघे इकडे आलो लगेच. कारण गंमत काय झाली ती की पप्पा नेमके तिकडे चालले होते शिवापूर वाड्यापाशी आणि त्यामुळे पप्पांना म्हटलं मला सँडल आणा, तर आम्ही प्रत्येक वेळेस इथूनच घेतो, तर पप्पा इथे आले आणि इथून पप्पांनी सँडल घेतला आणि तो फारच भला मोठा सँडल असा होता. आणि त्यामुळे ना आत्ता पण मम्मीला आणि मला इथे यावं लागले आणि शाळा 12 वाजता सुटली आणि आम्ही लगेच म्हणजे मम्मी मला शाळेतच घ्यायला आले आणि तिथून आम्ही तसंच आलेलो आहे इथे. आणि हे श्री गणेश फुटवेअर आहे ना, ते खूप इथे म्हणजे प्रसिद्ध आहे. इथे सर्व ना इथूनच घेतात. खूप पॉप्युलर असं आहे दुकानांचं आणि आता आम्ही इथेच घेतो आहे. आम्ही 15 वर्ष झाले हल्ली इथंच घेत आहोत. म्हणजे मला जर आठवते ना, मी लहानपणापासून माझे सर्व सँडल्स बूट वगैरे काय असतील ते आम्ही इथूनच घेतो. आणि इथं शिवापूरवाडा इथे खूप फेमस आहे आणि शिवापूरवाड्यापाशी तुम्ही शिवापूरवाडा तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोण शिवापूरवाड्यापाशी आलेलं आहे ते देखील सांगा कमेंटमध्ये. शिवापूरवाड्यापाशी आला ना तुम्ही की खरंच असं विचारलं तरी तुम्हाला कोणीही सांगून जाईल, कारण इतकं प्रसिद्ध आहे दुकान. आणि इथूनच इथले सर्व लोक जे आहेत सर्व इथूनच घेतात. इथं तुम्हाला जसे पाहिजे तसे सँडल इथं येतात, तुम्हाला जसे हवे असतील तसे. आणि पहा आता आम्ही घेतलेलं आहे इथूनच सर्व, मम्मीला आणि मला देखील. तसं म्हणजे मी फक्त सँडल बदलून घेतला माझ्या मापाचा चांगला. आणि एकदा बायका म्हणलं की त्यांना गप्पा खूप मारायला लागतात आणि सँडल घेणं कमी आणि त्यांच्या गप्पाच खूप चालल्या होत्या. आणि आता चला मी घेत आहे सँडल वगैरे. आता चला आपण आता सँडल घेऊया. श्री गणेश फुटवेअर समोरच आहे आणि त्याच्यासमोरच त्यांचंच आहे कपड्यांचं दुकान. म्हणजे समोर त्यांचं कपड्यांचं दुकान आहे आणि ह्या साईडला फुटवेअर आहे त्यांचं. आणि पहा आता त्यांचं दुकानातून सँडल घ्यायला खूप गर्दी होती. आत्ताच थोडी गर्दी कमी झाली आणि तिथंच माझ्या मैत्रिणी देखील भेटल्या होत्या.
आणि त्या देखील सँडल घेण्यासाठी आल्या होत्या आणि आता त्यांचं चाललेलं आहे सँडल वगैरे घ्यायचं. तर चला आपण आता शॉपिंग पाहूया. रस्त्यावर आणि पाणी पाहतो. हाय, तर आता म्हणजे आम्ही आल्यानंतर जरा झोपली होती मम्मीची खूप पाय दुखायला लागले होते आणि आता उठलेलं आहे आणि आता सर्व झाडलं वगैरे घरातलं दिवाबत्ती वगैरे सर्व झाली आणि मम्मी पेती बघा चहा. मी आत्ताच चहा केला मम्मीसाठी आणि मी आता दूध तापायला ठेवले बघा. मी आता दूध घेतलं आणि मम्मीने केलेल्या कापण्या होत्या, गव्हाच्या कापण्या. त्याच्यावर नाश्ता चालू आहे. पप्पा काय अजून आले नाहीत. आता डायरेक्ट आपण पप्पा आल्यावर भेटूया. आणि आता चला आता पप्पा अजून येत आहेत आणि बाहेर खूप पाऊस पडतोय आता आणि रात्रीचं काय 2-3 दिवस झालं पाऊस थांबलाच नाही आणि पाऊस थांबत नाही. त्यामुळे शाळेला देखील 2 दिवस सुट्टी होती आणि आज थोडा पाऊस थांबला म्हणून शाळेने म्हणजे आज शाळा होती. पण काय शाळा भरली आणि नंतर दुपारपर्यंत परत पाऊस चालू झालेला आहे. तर बघा पहिले चहा वगैरे पिऊया. मी दूध पिते. तर चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे, दिवाबत्ती पण झालेली आहे आपली. आणि पप्पा तिकडे मीटिंगसाठी गेलते, तिथले फोटोज आहेत हे. आणि पप्पांची चालली होती म्हणजे कंपनी युनियनचे जे आहेत त्यांची मीटिंग होती आणि पप्पा तिकडे गेले होते. तर चला आता पप्पा आलेले आहेत आणि आता डायरेक्ट पप्पा खूप दमले होते त्यामुळे काय आता शूट केलेलं नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.